नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचा. दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शकू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12 वाजून 16 मिनिटापासून ते 1 वाजून 45 मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11 वाजून 52 मिनिटापासून ते 12 वाजून 40 मिनिटापर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3 वाजून 15 मिनिटापासून ते 5 वाजून 44 मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 9 वाजून 17 मिनिटापासून ते 10 वाजून 47 मिनिटापर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल गुरु बरोबर केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे आणि हर्षल बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या हर्षल बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजची जी तुमची महत्त्वाची कामं असतील ती संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध चांगले राहतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा अचानक जी मानसिकता आहे ती थोडीशी निगेटिव्ह दिसून येईल. कुठल्याही प्रकारची कामं संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये हाती घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि तुमच्या लाभस्थानातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसेल. तर आजचा बराचसा दिवस तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या-मोठ्या कारणाने गैरसमज वगैरे होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आता संपूर्ण दिवस हा थोडासा धकाधकीचा राहील, धावपळीचा राहील, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलत राहील असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या हर्षल बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळतील, महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. मात्र महत्त्वपूर्ण कुठलेही निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि अष्टमातल्या नेपच्यून बरोबर
प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स अतिशय उत्तम दिसेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक व्यवहार करू नका. गुंतवणूक किंवा खर्च यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या भाग्यात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणाऱ्या संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटांनी हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या अश्विन बरोबर त्रिकोणी असणार आहे. आज संपूर्ण दिवस हा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. मात्र कामं तुमची काही प्रमाणात पूर्ण होतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा कॉन्फिडन्स अतिशय उत्तम दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या अष्टमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे काल राहाल. थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त जाण्यासारखं वाटेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी किंवा मोठी संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशी या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या सप्तमात असणारा गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या तुमच्या लाभात भ्रमण करेल आणि तुमच्या सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील आज तुमच्यासाठी घडू येऊ शकतील. तुमच्या कामाचं कौतुक वगैरे होऊ शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे व्यवहार, खर्च किंवा गुंतवणूक संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्यात षष्ठात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र दशमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे आणि षष्ठातल्या हर्षल बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा जो दिवस आहे अतिशय उत्तम राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल तुमचा मूड अतिशय चांगला दिसेल. हाती घेतलेली कामं पूर्ण होताना दिसेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या हर्षल बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये हाती घेऊ नका. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र अतिशय उत्तम राहील. तुमच्या मूडमध्ये, तुमच्या कॉन्फिडन्समध्ये अचानकपणे एक सकारात्मक बदल दिसून येतील, की जे चांगले असतील. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4 वाजून 2 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या हर्षल बरोबर केंद्र त्रिकोणीय करणार आहे आणि द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मूडमध्ये अचानकपणे तुम्हाला बदल जाणार आणि कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात करू नका. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे तु तुमच्या राशीत असणाऱ्या नेप्च्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड हा सकारात्मक दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबरच्या नातेसंबंधामध्ये थोड्या प्रमाणात संशयाचं वातावरण निर्माण होईल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.